महाराष्ट्र प्रांतातच नव्हे तर अखंड भारतात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते. देवळं पाडली जात होती, मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती, जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. गोर, गरीब, स्त्रिया आणि लहान मुलांवर अनन्वित अत्याचार होत होते. अल्लाहू अक्बर! उत्तरेकडे मुघल, दक्षिणेकडे आदिलशहाची जुलमी सत्ता संपूर्ण हिंदुस्थानात थैमान घालत होती. महाराष्ट्रात मराठ्यांवर अनन्वित अत्याचार केले जात होते. हिंदूंचं अस्तित्वच नष्ट व्हायला आलं होतं. हे पाहून सह्याद्री सुद्धा थिजला होता. अत्याचारांना थोपविण्याची ताकद ठेवणारा एकही राजा या हिंदुस्थानात उरला नव्हता. सगळे गुलाम म्हणून जगत होते. कुणाचीच या यवनांशी सरळ सरळ दोन हात करण्याची ताकद होत नव्हती. यवन क्रूर आणि निष्ठुर होते. हिंदू संपण्याच्या मार्गात होता आणि यवनांच्या पापाचा घडा भरत आला होता. काय होणार हिंदूंचं? हिंदुस्थानाचे काही खरे नाही असे प्रत्येकास वाटत होते. आणि मग हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव! आणि मग फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका युगपुरुषाचा सह्याद्रीच्या कुशीत जन्म झाला आणि हिंदुस्थानाच्या क्षितिजावर हिंदवी स्वराज्याचा उदय झाला. शिव छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 महादेवा हर 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 महादेवा. धन्य शिवराया, धन्य महाराष्ट्र, धन्य शिवशाही, धन्य शिवराष्ट्र. हर 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 महादेवा हर 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 महादेवा. महाराष्ट्राच्या लल्लाटी रेष भाग्याची गोमटी, आम्हा रयतेच्या डोई आशीर्वाद कोटी कोटी. न्याय समतेची गाथा, नारी सन्मानाची कथा, दीन दुबळ्याचा भारी तव चरणास माथा. हर 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 महादेवा हर 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 महादेवा हर 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 महादेवा हर 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 महादेवा. हर हर महादेवच्या गर्जनाने सह्याद्री दुमदुमला. मराठ्यांवरच्या अत्याचाराचा कायमचा अंत होणार म्हणून सह्याद्री शहारला, बहरला. यवनांच्या रक्ताने त्याला अभिषेक केला. हिंदुस्थानात महाअद्वितीय, महापराक्रमी, महामानव, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. हिंदुस्थानात पहिले वैले मराठी छत्रपती उदयास आले. हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. सह्याद्री गहिवरून आला. गनिमी कावा आणि अविरत परिश्रम, चिकाटी, लढाऊ वृत्ती आणि जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या बळावर त्यांचा लाडका शिववा आई भवानीच्या कृपेने अखंड हिंदुस्थानाचा छत्रपती झाला. 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
जिमी जम्ब पर वादवसु अम्ब पर रावण स अम्ब पर रघुकुल राज है। पौर्णमारी बाह पर शंभुरति नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। पुण्यात माऊली रतीस सावली गडकोट रावली शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सुताच रक्षतो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो धावा दृढदंड पर चीता मृगशृंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कर्ण जिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। ऐका मराठी मर्दानो ऐका मराठी मर्दानो ऐका मायल हे किन्नो ऐका चंद्र सूर्यानो बळत्या वाऱ्यानो रान किल्ल्यानो जी हे ऐका सात समुद्रानो जी ऐका ऐका असली नवलाई किती जन्मात घडली आई बादशाही पडे पायाशी जी छटाडावर नाचे शिवशाही जी बादशाही परे पायाशी जी छटाडावर नाचे शिवशाही शिव सुंदर केशरी
शिवाची छाती ही आता शिवबाच्या रूपाचं दर्शन रोज सुरव्य घेई शिवशंकराचं दर्शन रोज सुरव्य घेई कोटी कोटी पुण्य बांधून गाठीला रजाई शिवाजी झाला या जगीचा तारणहार. अरे ये कोण? राजा माझा लेक बिरुबाचा राया माझा अवतार खंडेरायाचा तुरा मंदी राजा माझा डोया मंदी राजा माझा जीवा मंदी मना मंदी राजा ठसरा माझा धनी माझा राया बापावानी करी माया गडावर आज माझा राजा बसला. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज हे अतिशय शूर, मुत्सद्दी, हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. संस्कृतच नव्हे तर फारसी, उर्दू, इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आणि ही सारी किमया घडवली ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवपुत्रा शिवसूत्रा रणविक्रम वीरा निधले आव्हान सदा मृत्यूलाच धीरा. शिवपुत्रा शिवसूत्रा रणविक्रम वीरा निधले आव्हान सदा मृत्यूलाच धीरा. आणिलेस तू उधाण प्रलयाग्नि समुद्रा आणिलेस तू उधाण प्रलयाग्नि समुद्रा. ज्वल ज्वलन तेजस जय शंभुराज रुद्रा जय शंभुराज रुद्रा. ज्वल ज्वलन तेजस जय शंभुराज रुद्रा जय शंभुराज रुद्रा. सात होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दर्या नभामधून सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊला.
दास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला स्वराज्य चालले ते मावळ्यांच्या संगतीने. छत्रपतीने त्यांच्या सोबत अतिशय एकनिष्ठ आणि शूर असे मावळे आणि मराठे सरदार आपल्या सोबत जोडले, जे स्वराज्यासाठी जीव द्यायलाही कधी मागे पुढे पाहणार नाहीत याची महाराजांना खात्री होती. हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! तानाजी मालुसरे, यसाजी खंक, जीवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, संताजी घोरपडे, प्रतापराव गुजर, अरे असे एक ना एक अनेक जीवाला जीव देणारी माणसे महाराजांनी जोडली. त्यातलेच एक वीर स्वराज्याचे कडवे सरसेनापती म्हणजेच हंबीरराव मोहिते. प्रतापराव गुजरांना वीर मरण आल्यानंतर स्वराज्याच्या सरसेनापती पदाची जबाबदारी हंबीररावांवर आली. नेसरीच्या लढाईनंतर हंबीररावांनी आदिलशाही सेनेवर जबरदस्त उलट हल्ला केला आणि शत्रूला विजापूरपर्यंत पिटाळलं. सन 1675 साली या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घरी कन्यारत्न जन्मास आले आणि स्वराज्याच्या क्षितिजावर एक तारा उगवला. काय झालं अक्का? बोल तरी.
काय झालं? दादासाहेब, तोंड पाडायला काय झालं? बोल अक्का बोल. तुझी वहिनी कशी आहे? समद ठीक आहे दादासाहेब, पण आता पण काय? बोला, मुलगा की मुलगी? अहो दादासाहेब, मुलगी झाली या. काय म्हणता काय अक्का साहेब? वा 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 वा. अहो पण दादा, मुलगा हवा होता ना व? कोण म्हणलं तुम्हासनी की आम्हाला मुलगाच हवा होता म्हणून? आणि मुलगी झाली म्हणून तुमचं तोंड पडलं वय? अव तुम्ही सुधी बाईच आहे ना व? तसं नव्ह, पण बेटी म्हणजे धानाची पेटी. आम्हाला लय आनंद झालाय बघा. हीच पोरगी आमचं पुढं नाव काढेल बघा. कधी एकदा तिला कुशीत घेतोय असं झालंय. ए शिरप्या, जा समध्या गावात हत्तीवरून साखर वाटा. म्हणावं स्वराज्याच्या सरसेनापतीच्या घरात कन्यारत्न जन्माला आलंय. जा जा. आणि मंडळी, बारशाच्या तयारीला लागा बरं का. ही बातमी महाराजांना आणि स्वैराबाईंना म्हणजे तिच्या आतेला आम्ही स्वतः देऊन येऊ. चला 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 चला. गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, हा गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. हलवा ग सयानो, सांगा हो कुणाला, हलवा ग सयानो, सांगा हो कुणाला. सह्याद्रीच्या सर्जाला या जगताच्या राजाला, सह्याद्रीच्या सर्जाला या जगताच्या राजाला, सह्याद्रीच्या सर्जाला या जगताच्या राजाला. साहेब, महाराज, मुजरा. हंबीरराव महाराज, तुम्ही खरंच भाग्यशाली आहात. आपल्या घरी सीता मातेचा जन्म झालाय. ही कन्या प्रत्यक्ष आदिशक्ती आहे. जगदंब जगदंब. साक्षात आई भवानीचं दर्शन झाल्याचं समाधान झालं आम्हाला. महाराज, उद्या मोठी होऊन हीच बालिका स्वराज्याची छत्रपती होणार आहे याची साधी कल्पनाही कोणास नव्हती. परंतु सटवाईने तिच्या भाळी कष्ट, पराक्रम, साहस यासोबतच हिंदवी स्वराज्याची धुराही लिहून ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. काय योगायोग पहा. संभाजी महाराजांनी आपले संबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून सर सेनापती हंबीरराव यांच्या कन्येचे त्यांचे कनिष्ठ बंधू श्री राजाराम महाराजांसोबत 1684च्या दरम्यान रायगडावर लग्न लावून दिले आणि छत्रपतींचे शब्द अक्षरशः खरे झाले. सगळीकडे स्थिर स्थावर असूनही स्वराज्यावर मोगल सम्राट औरंगजेब नावाचे संकट थैमान घालतच होते. अल सुल्तान अल आजम वल खकन अल मुकर्रम हजरत अबुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर तशरीफ ला रहे हैं. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला कडवी झुंज दिली.
आपल्या कारकिर्दीत एकही लढाई न हरलेला राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची इतिहासात नोंद आहे. कित्येक वर्ष औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांची लढत राहिला, परंतु त्याला यश प्राप्त झालं नाही. संभा, मैं तुझे सबक सिखाए बिना चुप बैठने वाला नहीं हूं. तुझ्याशी 2 हात करणं माझ्या सैनिकांना झेपणार नाही, पण दगा फटका करणं आमच्या रक्तात आहे. कटकारस्थानाने औरंगजेबाने संभाजी महाराजांना संगमेश्वरला कैद केले आणि त्यांना धर्मांतर करण्यास सांगितले. पण संभाजी महाराजांनी कैदेतही त्यांच्या सर्व मागण्या लाथाडल्या, म्हणून त्या नराधमाने त्या दिवशी सह्याद्री सुद्धा शंभूराजांच्या मृत्यूने ढसाढसा रडला. शंभूराजे गेले आणि स्वराज्यावर घिरट्या घालणारी किदाडे मोकाट सुटली होती. त्यांना वाटलं स्वराज्य संपलं, लचके तोडायला हीच खरी वेळ आहे. अरे पण हट, या गिधाड्याने मराठ्यांना अजून ओळखलं नव्हतं. अब न रहा शिवाजी न रहा संभाजी, यही वक्त है हिंदवी स्वराज्य मिटाने का. मरहट्टों की राजधानी पर हमला बोल दिया जाए. बावीस सुभ्यांचे राज्य असलेल्या औरंगजेबाने स्वराज्याची राजधानी रायगडावर आक्रमण करून स्वराज्य संपवण्याचं ठरवलं. स्वराज्याची राजधानी रायगडाला मुघल सैन्याने वेढा दिला. परंतु राजाराम महाराज आणि ताराराणी मात्र गुप्त मार्गाने निसटले. औरंगजेबाचा तिळपापड झाला, पण तो चरफडण्याशिवाय काहीच करू शकला नाही. औरंगजेब चौताळलाय. त्याला थोपवायचा तर आपणास राजधानी इथून दूर हलविणे गरजेचे आहे. आपण त्वरित शिष्टमंडळ घेऊन जिंजीस कूच करायचे ठरविले आहे. अशा वेळी इथे राज्यकारभार कोण पाहणार? आम्हासी हीच चिंता लागून राहिली आहे. आम्ही सांभाळू महाराज. तुमच्या शौर्य आणि हुशारीविषयी आम्हास संशय नाही, परंतु आम्हास आपली काळजी वाटते. बादशहा राक्षस आहे, किंबहुना त्याहूनही अधिक क्रूर. आपणास काळजी नसावी. आम्ही इथे असताना शत्रू स्वराज्याचा एक बालही बाका करू शकणार नाही. तुम्ही खुशाल जिंजीस जावे. आम्हास आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. मोहीम जोखमीची आहे, पण तुम्ही ती पार पाडाल याची खात्री आहे. जय भवानी. जय भवानी. नमन पहिले तारा राणीला, नमन पहिले तारा राणीला, जिजाबाईच्या नात सुनेला, नमविले जिने औरंग्याला, नमविले जिने औरंग्याला, नमविले जिने औरंग्याला, राखीले शिव स्वराज्याला, राखीले शिव स्वराज्याला, राखीले शिव स्वराज्याला, पराक्रम रणी गाजविला, वंदन करतो भद्रकालीला, जी जिरहा जिरजी, वंदन करतो भद्रकालीला, जी जिरहा जिरजी, वंदन करतो भद्रकालीला, जी जिरहा जिरजी. राज्याचा कारभार ताराराणी साहेबांवर सोपवून राजाराम महाराज जिंजीस गेले आणि तेथे स्वराज्याची राजधानी स्थापन केली.
आणि इथे तारा राणी साहेबांच्या नेतृत्वाखाली रामचंद्र अमात्य, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, शंकराजी नारायण यासारखे मुत्सद्दी राजमंडळ सोबत घेऊन तारा राणींनी राज्य कारभार पाहिला. मोगल साधे सुधे नव्हते. त्यांना थोपवायचे म्हणजे येरा गाबाड्याचं काम नव्हतं ते. आणि इथे खऱ्या अर्थाने उदय झाला स्वराज्याच्या चौथ्या छत्रपती महाराणी तारा राणी साहेबांचा. ताराराणी साहेबांनी मुघलांशी 2 हात करण्यासाठी डावपेच आखले आणि लष्करी मोहिमा काढल्या व त्या यशस्वीही केल्या. ही पहिलीच वेळ होती ज्यात ताराराणी साहेबांनी आपली राज्यकारभार सांभाळण्याची चुणूक दाखवून दिली. इथे खरी गोष्ट सुरू होते जिद्दीने स्वराज्य राखणाऱ्या चौथ्या छत्रपती ताराराणी साहेबांची आणि मोगल मर्दिनी भद्रकालीची. या रणचंडिकेने औरंगाला आसमान दाखविले ते शक्तिमातेचा अवतार घेऊन. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. भद्रकाली कामरूपा महाविद्या यशस्विनी महाश्रया महाभागा दक्षया भेदिनी. तारा राणींना राजाराम महाराजांचे जिंजीहून बोलावणे आले. मोगलांच्या हातात तुरी देऊन तारा राणी राजसबाईंना सोबत घेऊन डोंगर दऱ्यातून समुद्र मार्गे आणि नंतर जंगलातून प्रवास करून जिंजीस सुखरूप पोचल्या. पुन्हा एकदा औरंगजेबास बगल देऊन तारा राणी निसटल्या. औरंगजेब फक्त हात सोडीत बसला. धोखा धोखा. कशी गेली ती तारा राणी आपल्या हातातून निसटून? कशी गेली? जुल्फिकार खान को हाजिर किया जाए. जुल्फिकार खान, अपनी सेना लेकर जिंजी की तरफ जाओ और उन मरहट्टों का खात्मा कर दो. खत्म कर दो शिवाजी की नस्लों को. एक भी मरहट्टा जिंदा बचने न पाए. जाओ, हमला बोल दो. औरंगजेबाने जुल्फिकार खानास प्रचंड फौजेसह जिंजीला पाठविले. जुल्फिकार खानाने जिंजीस वेढा दिला, परंतु मराठ्यांच्या सततच्या हल्ल्यामुळे हा वेढा 8 वर्ष राहिला. स्वराज्य धुळीस मिळवण्यासाठी औरंगजेब उतावीळ झाला होता. त्याने जुल्फिकार खानास जिंजी जिंकून घेण्याचा निर्वाणीचा खलिता पाठवला आणि त्याच वेळी ताराराणी साहेब आणि राजाराम महाराज मोगलांच्या ताब्यात सापडणार याची खात्री झाली. राणीसाहेब, आम्हास चिंतेने ग्रासलंय. स्वराज्य धोक्यात आहे आणि आपले जीवितही. केव्हाही आपल्याला कैद होऊ शकते. असं अभद्र बोलू नये महाराज. मग काय करावे? काहीच सुचत नाहीये. असे एकदम काय घडले की आपण चिंतेत पडला आहात? आम्ही इतके दिवस जुल्फिकार खानास थोपवून धरले होते, परंतु आता त्यास बादशहाचे निर्वाणीचे पत्र आले आहे की जिंजी ताब्यात घ्यावा आणि आपणास कैद करावे. यावर एकच उपाय आहे महाराज. कोणता उपाय? औरंगजेबाचा माणूसच फोडावा. होय, आपण खानाशी संगनमत करावे
आपण किल्ला त्यांच्या ताब्यात देऊन सर्व मंडळींसह येथून निसटून जावे. खान ऐकेल असे तुम्हाला वाटते? त्याचेही सैन्य थकले आहे. त्यांना आपण जेरीस आणले आहे. तसंच त्यालाही माहीत आहे की लढाई झाल्यास त्याचे फार मोठे नुकसान होईल आणि आपण खानाशी संगनमत केल्यास त्यास किल्ला मिळेलच. शिवाय औरंगजेब बादशाची त्याच्यावर नाराजी होणार नाही आणि आपला एकही मावळा आपल्याला गमवावा लागणार नाही. तेव्हा महाराज त्वरा करावी. आपल्या हुशारीवर स्वारी बेहद खुश झाली. सांगावा धाडावा आणि प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा. जशी आपली मर्जी. ताराराणी साहेब आणि राजाराम महाराज यांच्याशी संगनमत करण्यास खान एका पायावर तयार झाला. युक्ती कामास आली. मराठ्याने जुल्फिकार खानासोबत संगनमत करून जिंजीहून गुपचूप प्रयाण केले. जिंजी औरंग्यास मिळाली, परंतु राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब आपल्या मावळ्यांसह तिथून निसटले. औरंगजेब चरफडला. समर सौदामिनी महाराणी ताराराणी यांनी 7 वर्ष या औरंगजेबात झुंज देऊन त्याला दख्खनच्या भूमीत गाडला. त्या महाराणी ताराराणी धर्तीवर वीज पडावी तशा मुघलांवर तुटून पडल्या आणि त्यांनी मुघलांचा नायनाट केला. या भद्रकाली मुघल मर्दिनीचं कवन गाण्यासाठी शाहिराची थाप डफावर पडली. वंदनीय ती ताराराणी, वंदनीय ती ताराराणी, ऐका तुम्ही शाहिरवाणी. घोड्यावरती स्वार होऊन जिने पाजले गनिमा पाणी. जिने पाजले गनिमा पाणी, जिने पाजले गनिमा पाणी, जिने पाजले गनिमा पाणी, जिने पाजले गनिमा पाणी. महाराणी ताराराणी साहेबांनी राजाराम महाराजांसोबत उत्तर कोकणात बांधणी केली. परतीच्या प्रवासात प्रतापगडावर थांबून त्यांनी भवानी मातेची पूजा केली. हाती घेऊन संबळ का तो आई तुझी गाणी. माळ कवड्याची गळा सुखी ठेव आमचा धनी. गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला. 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 हाती घेऊन संबळ का तू आई तुझी गाणी. माळ कवड्याची कळा सुखी ठेव आमचा धनी. हे गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला. गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला. हे गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला. गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला. मळवट कपाळी आई राजा उदो बोला. आई राजा उदो बोला. आई राजा उदो बोला. आज गोंधळ मांडूनी माझा नवस फेडीला. माझा नवस फेडीला. माझा नवस फेडीला. फक्त तुझा मी ग भोळा
आई पुरव तू आस, आई पुरव तू आस, आई पुरव तू आस. पुन्हा दैत्याला तू वद राहू अंतरात वास, राहो अंतरात वास, राहो अंतरात वास. तुझे गुण गायनाला शक्ती दे ग तू भवानी, माळक वड्याची कळा सुखी ठेव आमचा धनी. हे गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला, गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला, गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला, गोंधळ मांडला आईचा गोंधळ मांडला. महाराणी ताराराणी म्हणजे खुद्द भवानी, दुर्गा, रणचंडिका जणू. या रणचंडिकेने महाराजांच्या सोबत राहून स्वराज्याचा कारभार राजधानी सातारा येथून सुरू केला. स्वतः न्यायनिवाडा करू लागल्या. त्यांच्या युद्ध कौशल्यावर आणि न्यायदानावर मराठे बेहद खुश होते. राजाराम महाराजांच्या हयातीतच ताराराणी साहेबांच्या कर्तृत्वाचा ठसा स्वराज्यावर उमटत होता. मोगल बादशाह औरंगजेब 1695 पासून भीमा नदीच्या काठी ब्रह्मपुरीत छावणी करून होता. मराठ्यांचे किल्ले जिंकल्याशिवाय मराठे शरण येणार नाहीत ही खुणगाट त्याने मनाशी बांधली होती. मराठ्यांचे किल्ले जिंकण्याची मोहीम त्यांनी जोरदारपणे सुरू केली. या उलट मराठ्यांनी त्यांच्या सैन्याची जाळपोळ आणि लुटालूट सुरू केली. औरंगजेबाच्या सैन्याने साताऱ्यावर आक्रमण केले. स्वराज्यावर राक्षसांचा हल्ला झाला होता. साताऱ्याची गादी मोठ्या धैर्याने चिकाटीने मराठे लढवीत होते. राजाराम महाराजांनी दिल्लीवर स्वारी केली. दिल्ली हातातून निसटते की काय या भीतीने औरंगजेब हादरला. परंतु त्या दरम्यान राजाराम महाराजांची तब्येत खालावली. मोहीम आटोपती घेऊन ते सिंहगडावर गेले आणि 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचा अकाली मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी ताराराणी विधवा झाल्या. स्वराज्याची जबाबदारी पूर्णपणे ताराराणींवर येऊन कोसळली. मरहट्टों का आखिरी छत्रपति राजाराम भी गया. चलो तैयारी करो जश्न की. स्वराज्य आपल्या ताब्यात येणार आहे. एकही मराठा सरदार आता आपल्या आड येणार नाही. माझ्याशी लढायला आता कोण आहे? कोण आहे? हे युद्ध आता संपणार. युद्ध संपणार. शिवाजी का नामो निशान मिटा डालो. मराठ्यांची एकही खून मागे राहता कामा नये. मग आपण खुशाल आपल्या घरी उत्तरेस जायला मोकळे. जाओ जाओ, जश्न की तैयारी शुरू की जाए. मनी औरंग्या मांडे खाई
स्वराज्य जिंकण्याची त्याला झाली होती घाई. कुणी विरोध करणारा नाही, तुडवीन सगळ्यांना पायी. रोज स्वप्न औरंग्या पाही, ध्वज भगवा खाली घेईन, ध्वजा भगवा खाली घेईन, धर्म इथला पाठवून जाईन. कोण विरोध करतो पाहीन, मुसक्या आवळून दिल्लीला मी घेऊन जाईन. अन हिंदुस्थानाचा अधिपती मी दाखवीन होऊन. तिचा काळाला रे दरारा, आली आली या मेरी बाई, तिचा काळाला रे दरारा, वैरी कापती थर्रा थर्रा, तिचा काळाला रे दरारा, तिचा काळाला रे दरारा. हे आली आली या मेरी बाई, तिचा येगळा अनुभवू, धर्म आडवा कुणी जाता ती क्षणात घेती या जीव. आली आली अमरी बाई, तिचा नानक हाय राजा, शिवनाव घेता माया, अनुभव नाही तुझ्या. आली आली अमरी बाई, तिचा काळाला रे दरारा, वैरी कापती थर्रा थर्रा, तिचा काळाला रे दरारा, तिचा काळाला रे आई भवानीची शपथ आहे, जोवर ही शिवरायांची सून तारा राणी आहे तोवर स्वराज्यावरचा सूर्य कधीच मावळणार नाही. हिंदवी स्वराज्यावर कितीही संकट आली तरी त्यांना धीराने तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. तेव्हा कोणीही खचून जाऊ नका. छत्रपतींना स्मरून हीच खरी वेळ आहे शंभू राजांच्या हत्येचा बदला घेण्याची, मराठ्यांची खरी ताकद दाखवून देण्याची, त्या औरंगजेबाला धडा शिकवण्याची. स्वराज्य टिकवण्यासाठी मी माझ्या प्राणांची आहुती द्यायला सुद्धा तयार आहे. आपण मराठा साम्राज्य जपूया आणि वाढवूया. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. या अल्लाह, कौन आया था यहाँ? शिवा का भूत या संभा का? बोलो बोलो, क्या हुआ यहाँ? कोण आलो तो? कोण आलो तो? महाराणी छत्रपती तारा राणी. महारानी? महारानी? उसकी ये जुर्रत! औरंग्या, तारा राणी, तू कितीही प्रयत्न केलेस तरी तू स्वराज्याचा बालही बाका करू शकत नाहीस. तुझ्यासारख्या नीच नालायक माणसाला पायदळी तुडवायला हवा. परंतु तुला स्पर्श करून आम्हाला आमचे हात खराब करायचे नाहीत. आणि एक लक्षात ठेव, आम्ही तुला कधीही शांती लाभू देणार नाही.
हाल हाल करू तुझे आणि तुझ्या सैन्याचे. आमची तलवार तुझं रक्त मागते औरंग्या, तुझं रक्त मागते. जय भवानी. या अल्लाह. क्या हुआ हुजूर, क्या हुआ? कोई सपना देखा क्या? सपना नहीं. सुरक्षा और मजबूत और कड़ी कर दो. जी हुजूर. या अल्लाह परवरदिगार. समोर ठाकली भजे समाय माऊली स्वराज्य लो पुन्हा दिले पुनश्च ज्योत तेवली. संताजी धनाजी सखेवणी बरोबरी शनिमाना रोखले जिने शिवप्रभुवरी. शत्रूंना नमविले एक शूर जोडले नीती शक्ती शर्तीने औरंग्या हारले. वत्सला तरी रणात वीर रागिनी स्वराज्य लो पुन्हा दिले पुनश्च ज्योत तेवली. महाराणी ताराराणी यांनी त्यांचे पुत्र दुसरे शिवाजी यांचा राज्याभिषेक करून वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे हातात घेतली आणि पुन्हा स्वराज्याचा कारभार सुरळीत सुरू केला. अरे वा, अंगाशी ये. वा 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 वा. हा जोरात. बाबा. बाबा, लढाई कशासाठी करायची? स्वराज्य टिकवण्यासाठी. स्वराज्य? स्वराज्य म्हणजे काय बाबा? शिवाजी महाराजांनी तुझं माझं आपलं मराठ्यांचं स्वतःचं राज्य या हिंदुस्थानात निर्माण केलं, ज्याच्यामुळं आपण गुलाम होण्यापासून वाचलो. आपला धर्म वाचला, आपला परदेश वाचला, आपल्याला स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार मिळाला. अगं, स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, जे आपल्याला महाराजांमुळं मिळालं. कळलं? हो, कळलं बाबा. स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य, जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मिळाले. शाबास. पण मग स्वराज्यासाठी काय करायचं? स्वराज्यावरचा सूर्य मावळू नये म्हणून जीव हातावर घेऊन शत्रूसोबत लढायचं. हो बाबा, त्यासाठी मी रोज न चुकता लढाईचा सराव करेन. आणि राज्यकारभार कसा करायचा ते पण शिकायचं, बर का? म्हणजे बाबा, मी राणी होणार? म्हणजे काय, नक्की होणार. अरे वा, अंगाशी ये. वा 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 वा. हा जोरात. लेक लाडकी हंबीरावांची होती सुनती शिवरायांची. अर्धांगिनी राजा रामांची तिने घेतली आन मातीची. काय वर्णावी कीर्ती मी ती तिच्या त्या युक्तीची. अंतारा राणीने दाखवली ती. अहो तारा
लोकशक्तीची. बोला छत्रपती ताराऊ साहेबांचा, बोला छत्रपती ताराऊ साहेबांचा. वैधव्याचे दुःख गिळले, स्वराज्याला सौभाग्य मानले. पुत्र शिवाजीला राजा केले, अष्टप्रधान मंडळ स्थापले. राज्य कारभारी लक्ष घातले. लोकयुद्ध तिने उभारिले, लोकयुद्ध तिने उभारिले. दिल्लीच्या बादशास असे तिने नमविले. गिराजी नमविले, गिराजी नमविले, गिराजी. इन मरहट्टो की खरी ताकद म्हणजे किल्ले, ते आधी जिंकून घ्या आणि या मरहट्ट्यांचं अस्तित्व कायमचं मिटवून टाका. आज्ञा मोहळ गनिमांचे आले, आज्ञा मोहळ गनिमांचे आले. लुटालूट करू लागले, करू लागले हाजीजी, करू लागले हाजीजी. त्यांना आपले काही सामील झाले, त्यांना आपले काही सामील झाले. घेतले जिंकून गड आणि किल्ले, गड आणि किल्ले हाजीजी, गड आणि किल्ले हाजीजी. आक्रसून स्वराज्य पार गेले, आक्रसून स्वराज्य पार गेले. धर्म बुडण्याचे संकट आले, संकट आले हाजीजी, संकट आले हाजीजी. करण्याबिमोड सैतानांचा, करण्याबिमोड सैतानांचा. जगदंब जगदंब. या औरंगजेबाला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला त्याच्याशी समोरून 2 हात करून चालणार नाही. त्याचं सैन्य अफाट आहे, त्याच्या समोर आपला क्षणातच निकाल लागेल. अशा वेळी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे जाणावे. महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करावा. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवावा. शत्रूस तो बेसावध असताना गाठून त्यावर हल्ला करून त्याची लूट करावी. म्हणजे आपोआप मुघली सैन्य मेटाकुटीला येईल. बोला हर हर आणि मग या समर सौदामिनीनं काय केलं? राणी चौताळून पुढे आली. राणी चौताळून पुढे आली. मावळ्यांची मोळी बांधली, जोड सगळ्यांची सांदलीन. अश्वावर बघा स्वार झाली, अश्वावर बघा स्वार झाली, अश्वावर बघा स्वार झाली. वरती त्या औरंग्याला गेली, वरती त्या औरंग्याला गेली, वरती त्या औरंग्याला गेली. कोसळाया विजयी आली. सातारचा रणसंग्राम सुरू झाला. तारा राणी अगदी योग्य तशा वागल्या आणि योग्य त्या पद्धतीने औरंगजेबाला त्यांनी धडा शिकवला. मराठ्यांनी औरंगजेबाच्या सैन्याशी निकरीने लढा दिला. मुघल सैन्याचे हाल हाल केले. शेवटी मुघल सैनिक मागे फिरले. तारा राणी साहेबांचे गनिमी काव्य यशस्वी झाले. मुघलांचे गेले 4 महिने सातारा किल्ला लढवायचे कष्ट वाया गेले. परंतु मराठ्यांचेही फार मोठे नुकसान झाले होते. किल्ला लढवण्यात आता काही अर्थ नव्हता, म्हणून परशुराम त्रिंबक आणि किल्लेदार सुबाजी आवरे यांनी शहाजादा आझम याच्या मार्फत मुघलांशी वाटाघाटी करून 21 एप्रिल 1700 रोजी किल्ला मुघलांच्या ताब्यात दिला. किल्ला दिला, परंतु मुघलांच्या हाती काहीच लागले नाही.
लुटीचा हिशोब औरंगजेबाने घेतला तेव्हा त्याने डोक्याला हात लावला. मोजक्या 10-12 तोफा, 14 मण सुरुंगाची दारू, 1 मण 3 शेर शिसे, 280 ग्रेनेड व 10 बाण, ही अतिशय अल्प लूट पाहून औरंगजेब चक्रावला. शेवटी ही खेळी महाराणी ताराराणी यांची होती. मुघल 30 एप्रिल 1700 या दिवशी परळीच्या किल्ल्याकडे वळले. किलीच खान आणि फतेउल्ला खान यांनी किल्ल्याला वेढा दिला, परंतु दरम्यान प्रचंड पाऊस सुरू झाला. ओला दुष्काळ पडला. स्वराज्याच्या रणरागिणीला निसर्गाने ही साथ दिली. पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. मुघलांची रसद बंद झाली आणि मुघलांवर उपासमारीची वेळ आली. त्याचाच फायदा घेऊन मराठ्यांनी मुघलांची प्रचंड कत्तल केली आणि परळीचा किल्ला घेण्याचा डाव हाणून पाडला. युक्तीने घेतले प्रसंग मोहिमांचे बेतले, प्रसंग मोहिमांचे बेतले, प्रसंग मोहिमांचे बेतले. यौवन जे होते मातले, यौवन जे होते मातले, आसमान त्यांना दाविले, आसमान त्यांना दाविले, आसमान त्यांना दाविले. गनिमांचे आबाळ फाटले, गनिमांचे आबाळ फाटले, भाल गवताला फुटले जी, भाल गवताला फुटले जी, भाल गवताला फुटले जी, भाल गवताला फुटले जी. ताराराणीने युद्धाचे रणांगण सर्व हिंदुस्थानात पसरवलं. जलद गती युद्ध खेळलं जाऊ लागलं. जवळजवळ 1/4 मुघल सैनिक मरण पावले होते. मुघलांची प्रचंड हानी झाली. युद्धवेश अंगी चढविला, पातशाही प्रांत बुडविला, पातशाही प्रांत बुडविला, पातशाही प्रांत बुडविला. शौर्याने भगवा मडविला, महाराष्ट्र पुन्हा घडविला, महाराष्ट्र पुन्हा घडविला, महाराष्ट्र पुन्हा घडविला. मावळा मावळा मावळ्यास्तीने असा जोडीला, वैदादार जिरदाजी, वैदादार जिरदाजी, वैदादार जिरदाजी. मुघलांनी एक किल्ला घेतला तर आपण त्यांचे 3 किल्ले हस्तगत करू. परंतु सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्यापासून दूर जाऊन त्यांच्या किल्ल्यावर हल्ला करावा. त्यांना पाऊस आणि थंडीत कोंडी करून मारावे. अतिशय चपळपणे हल्ला करून शत्रूची लूट करून लवकरात लवकर तिथून पळून जावे, जेणेकरून आपली जीवितहानी होणार नाही. मुघल उत्तरेस गेले तर आपण दक्षिणेस जावे आणि पूर्वेस गेले तर आपण पश्चिमेस आपला रोख वळवावा. चारी बाजूंनी चित करावे. पायवाटा आणि दऱ्याखोऱ्यातून मार्ग काढून लपून शत्रूशी लढावे, ज्यामुळे शत्रूस आपण कधीच सापडणार नाही. बोला जय भवानी, जय शिवाजी.
मराठ्यांचे सैन्य सर्व शक्तीनिशी एखाद्या वादळी झंझावातासारखे मुघली सैन्यावर अचानक कोसळून शत्रू पक्षामध्ये घबराट आणि भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करून त्यांना दूरवर पळवून त्यांचा पाठलाग करून पराभव करीत असत. मराठ्यांच्या अति वेगवान हालचालीचा मागोवा घेणे औरंगजेबास काही जमेना. ये मराठे लोग कहां से आते हैं, कहां जाते हैं और क्या खाते हैं, कुछ समझ में नहीं आता. दुष्ट जमात वादळासारखे पाठीशी लागतात आणि विजेप्रमाणे कडाडून कोसळतात. आहे कोठे आणि नाही कोठे काही कळतच नाही. कळणारही नाही, कळणार ही नाही. अरे औरंग्या, हंबीररावांची लेक आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे ही. तुला या जन्मातच काय, पुढच्या 100 जन्मातही स्वराज्य जिंकता येणार नाही. कैसे जीता जाए इस मरहट्टों की रानी तारा रानी को, कैसे जीता जाए. इसने मेरा जीना हराम कर दिया है. जय भवानी, जय शिवाजी. मुघलांना जी रसद येते ती माळव्यातून दक्षिणेकडे येते. ती रसद तोडा, माळव्याची नाकेबंदी करा. मुघल माळव्यात गेले तर मराठ्यांनी गुजरातेत मुघलांच्या तळावर हल्ला केला. तिथल्या ठाणेदाराकडून मोठमोठ्या खंडण्या वसूल केल्या. वराडात मराठा सैनिक गोंधळ घालत आहेत म्हणून तिथे मुघली सैनिक पाठवले, तर मराठ्यांनी खानदेशातील प्रदेश बेचिराग केला. औरंगजेब त्रासून गेला. त्याला जळी स्थळी काष्टी पाताळी मराठेच दिसू लागले. एक एक किल्ला जिंकण्यास मुघलांना 6 महिने लढावे लागत होते. मुघल तिथून दुसरीकडे गेले की मुघलांनी जिंकलेले किल्ले महाराणी ताराराणी पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते. मराठा सैन्यात चैतन्य निर्माण झाले. आनंदी आनंद झाला. अशा तऱ्हेने छत्रपती ताराराणी साहेबांनी 7 वर्षात औरंगजेब बादशाहची सल्तनत खिळखिळी केली आणि त्याचा पूर्ण पराभव केला. मराठ्यांचे वर्चस्व त्यांनी पुन्हा स्थापन केले. हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे. इजेला अडवा जाऊ नको रे, फाडून पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे, वार गाव धन त्यांचे. ढाल देगीची खण खण खण, मनी स्वराज्य धन धन धन. शिवरायांची आन मराठे, जिजामातेचा मान मराठे. उडत जाती शत्रू सारा, भगवाच्या तळात रोवे मराठे. आले मराठे, आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून, पाचाई जोडते असे मराठे. आले मराठे, आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून, पाचाई जोडते असे मराठे. मराठ्यांच्या या अल्पवयीन राणीने आपल्या असामान्य कर्तृत्वाने आणि मनोनिग्रहाने हिंदवी स्वराज्य जपलं, वाढवलं आणि त्याचं संरक्षण केलं. शेवटी मराठे आपल्याला आवरत नाहीत हे पाहून औरंगजेबाने सिद्धीस कोकणात पाठविले. त्याने दक्षिण कोकणातील मराठ्यांचा अंजनवेल किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्याची खबर महाराणींना मिळताच त्यांनी त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं. रामचंद्रपंत अमात्य, आपणास या माजलेल्या सिद्धीचा बंदोबस्त करावाच लागेल. त्यासाठी ठिकठिकाणचे सरदार आणि देशमुख यांना युद्धाचे आमंत्रण द्या.
आणि मल्हारराव, या मोहिमेवर आम्ही तुमची नेमणूक करीत आहोत. अमात्य, आपण स्वतः यांच्यासोबत कामगिरीवर जावे, कुशल मंगल कळवावे आणि विजयी होऊनच परतावे. आई भवानी आपणास उदंड यश देव. जय भवानी. महाराणी ताराराणींनी चारी बाजूनी स्वराज्य सांभाळलं. जमेल तिथे त्या स्वतः युद्धावर गेल्या, तर शक्य नव्हतं तिथे त्यांनी सरदार, वतनदार आणि देशमुख यांच्या नेमणुका केल्या. दंडराजपुरी व हफसान या सिद्धीच्या प्रदेशात मराठ्यांनी चाल करून जाळपोळ केली. ती सर्व ठाणी जिंकून घेतली आणि त्याचा बिमोड केला. त्याच वेळी शाहू महाराजांचे 2 तोतये निर्माण झाले होते, ज्यांना ओळखणं आणि आवरणं कठीण होतं. अमात्य, कोण आहेत हे? हे स्वतःला शंभूराजे म्हणवतात. स्वर्गीय छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र म्हणवतात. संभाजी महाराजांचे कुळ कोणते आहे? महाराणी, तुम्ही आमच्यावर संशय घेताय? संभाजी महाराज क्षत्रिय कुळातले होते खंडोलिंगो कुलकर्णी, ब्राह्मण कुळातले नव्हते. महाराणी, खबरदार, खबरदार. एक शब्द पुढे बोलला तर गर्दन छाटली जाईल. बोला अमात्य, कोण आहे हा तोतया? हा खंडोलिंगो कुलकर्णी आहे महाराणी सरकार. महाराणी, पाया पडतो तुमच्या, माफी असावी, चूक झाली आमची. याचा कायमचा बंदोबस्त करावा. पुन्हा कुणीही भुलूनही स्वराज्याची खिल्ली उडवणार नाही. जा आणि खबरदार, जर कोणी स्वराज्याशी दगा केला तर याद राखा. महाराणी ताराराणी या स्वतः फार मुत्सद्दी आणि शूर होत्या. न्याय निवाडा करण्यात प्रवीण होत्या. त्यांनी स्वराज्याशी कधीच तडजोड केली नाही. त्याच वेळी मुघलांनी पन्हाळावर आक्रमण केलं. पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आणि बादशाचा नातू बैदर बख्त हा 1000 पायदळ, 300 बाण, 100 मण दारुगोळा, 100 मण सरस आणि घोडदळासह पन्हाळाकडे रवाना झाला. गनिमी कावा वापरून आपणास शत्रूशी लढावे लागेल. स्वतः बादशाह छावणी टाकून बसलाय, तेव्हा त्यालाही मराठ्यांची ताकद आणि अक्कल दाखवायला हवी. पन्हाळाच्या आजूबाजूच्या प्रदेशावर तुटून पडा. आपोआप शत्रू विखरला जाईल. शत्रूला रसद पोहोचता कामा नये. आपोआप त्याची ताकद कमी होईल. धनाजी जाधव, आपण संकेत मिळताच बादशाच्या छावणीवर हल्ला करावा. सापडल्यास धरून मारावे, परंतु आपण स्वतः त्याच्या हाती लागू नये आणि निरर्थक आपला एकही बळी जाता कामा नये. अशा तऱ्हेने ताराराणींच्या सांगण्यावरून मराठ्यांनी मुघलांचा धुव्वा उडवला. हिवाळा संपला, उन्हाळा संपला आणि पुन्हा पावसाळा आला. अशा वेळी मराठ्यांचे हाल करून घेणे योग्य नव्हते, म्हणून राणी साहेबांनी पन्हाळ्याचा तह करून बादशाकडून रोख 55,000 घेऊन 28 मे 1701 रोजी पन्हाळा सुपूर्द केला. पन्हाळा हातून गेला याचे दुःख आहेच आम्हास, परंतु व्यवहारही पहावा. उगाच आपले मनुष्यबळ धोक्यात आणू नये. बादशहाचे सैनिक इथून हलताच पुन्हा आपण किल्ला आपल्या ताब्यात घेऊ. तोपर्यंत रोख 55,000 बादशाकडून आलेलेच आहेत.
ते स्वराज्याच्या कामी वापरावे, हेच हिताचे. आणि आपण आपली नवी राजधानी विशालगडावर स्थापन करीत आहोत याची नोंद घ्यावी. भविष्यात हेच सूत्र अवलंबावे, म्हणजे आपल्याला लूटही मिळेल आणि गेलेले किल्ले पुन्हा हाती घेता येतील. विशाळगडाची कथा आगळी इथे जोडले सारे. इथे जोडले सारे. तारा उंच्या पराक्रमाचे इथे वाहिले वारे. 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 पाणी गेले दिल्लीशाचे गरजे शिववाणी पुन्हा. गरजे शिववाणी पुन्हा. गरजे शिववाणी. अन घोड्यावरती स्वार होऊन लढे तारा राणी. 28 मे 1701 रोजी औरंगजेब राजधानी विशालगडाकडे वळला. त्या लढ्यातही मराठ्यांनी मोगलांची प्रचंड लूट केली, कत्तली केल्या आणि सरते शेवटी 2 लाख सुवर्ण मुद्रा घेऊन किल्ला दिला. परंतु ताराराणी सरकारने मुघलांची प्रचंड वाताहत केली. विशालगडासाठी 1 लाख सैन्य आणि 20 लाख जनावरे बादशाला गमवावी लागली, ती ताराराणींच्या रणनीतीमुळे. क्या खाक पाया है हमने विशालगढ़ पाकर. वो मरहट्टों की रानी समझती क्या है खुद को. उसकी वजह से मेरे 1 लाख सैनिक मारे गए. या अल्लाह, मैंने सपने में भी नहीं सोचा था कि वो इतनी होशियार होगी. खुदा कसम, क्या दुश्मन पाया है हमने. अब नहीं लगता कि हम कभी सुकून से मर भी पाएंगे. नाही मिळू देणार तुला सुकून बादशाह. कधीच तुला सुकून मिळू देणार नाही. ही मराठ्यांची राणी तुला मरेपर्यंत शांत जगू देणार नाही. तुला माहित नाही तू कुणाशी शत्रुत्व घेतलेस. तुझ्या संपूर्ण आयुष्यात तू रडला नाहीस तेवढा मरताना माझी आठवण काढून रडशील. हा शब्द आहे माझा. या अल्लाह. विशालगडाकडून बादशाह बहादूरगडाच्या मार्गावर असताना मराठा सैन्याने ताराराणीच्या आज्ञेने त्यांची बेसुमार लूट केली. मुघली सैन्य कापून काढले आणि खंडणी वसुली केली. अशा तऱ्हेने ताराराणी साहेबांनी मुघली सत्तेला मराठ्यांची धडकी भरवली. सेनापती धनाजी जाधव यांनी उत्तर कर्नाटकात धुमाकूळ घातला. मराठ्यांनी दूर दूरच्या मोहीम हातात घेतल्या. माळवा, खानदेश, वराड, तेलंगणा, कर्नाटक त्यांची ठाणी ताब्यात घेऊन लुटून त्यांना आगी लावल्या. ताराराणी साहेबांनी सरदारांना पण सुभा आणि वतनदारी दिली, जेणेकरून त्यांना मुघलांच्या विरोधात लढण्याची स्फूर्ती मिळेल. मुघल साम्राज्य खिळखिळत गेलं. औरंगजेब पुरता थकून गेला. तेवढ्यातच मराठ्यांनी सिंहगड आणि लोहगड पुन्हा ताब्यात घेतला. बादशाला धक्का बसला. बादशाच्या अखेरच्या दिवसात ताराराणींच्या कालखंडात मराठ्यांनी त्याचा पूर्ण पराभव केला. बादशाच्या छावणीवर हल्ला करून उत्तरेस मोहीम काढा. मुघल साम्राज्यावर कठोर प्रहार करा आणि स्वराज्य बळकट करा. धनाजी जाधव आणि नेमाजी शिंदे बादशाच्या छावणीवर तुटून पडले. सात ते 8 हजार मराठे लपून बसले आणि त्यांनी अहमदाबादेत शत्रूला अक्षरशः धुवून काढले. अनेक लोक मारले गेले, अनेक गिरफ्तार केले.
नदीला पूर आला होता आणि दुसरीकडे मराठे मुघलांवर विजेप्रमाणे कोसळत होते. मराठ्यांनी बादशाहच्या फौजेचा पूर्ण पाडाव केला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. प्रचंड लूट घेऊन मराठे परतले आणि बादशाहच्या पकडलेल्या सरदारांना सोडवण्याकरिता मराठ्यांनी 8 लाखाची खंडणी बादशाहकडून घेतली. तारा राणी साहेबांनी आपल्या युद्ध कौशल्याने आणि प्रावीण्याने कपटी आणि बलाढ्य औरंगजेबाला त्रस्त करून सोडले. औरंग्या पुन्हा तडफडला, औरंग्या पुन्हा तडफडला, पुन्हा तडफडला, पुन्हा तडफडला, पुन्हा तडफडला. स्वराज्य घेण्यासाठी धडपडला, स्वराज्य घेण्यासाठी धडपडला, स्वराज्य घेण्यासाठी धडपडला. अपमानाने पहा धडधडला, अपमानाने पहा धडधडला, अपमानाने पहा धडधडला. मराठ्या पुढती गडबडला, मराठ्या पुढती गडबडला, मराठ्या पुढती गडबडला. शेवटी शेवटी इथल्या मातीत त्याला गाडीला जी जी जी, त्याला गाडीला जी जी जी, त्याला गाडीला जी जी जी, त्याला गाडीला जी जी जी. या अल्लाह, मैंने क्या क्या नहीं किया ये दिल्ली का तख्त हासिल करने के लिए. स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं, भावांची हत्या केली, स्वतःच्या मुलांना बंदी केलं. सगळीकडे माझी हुकुमशाही आली, पण या मराठ्यांनी माझ्या आयुष्याची 26 वर्ष खाल्ली. मराठ्यांचं राज्य संपवण्यासाठी मी माझ्या हयातीतली 26 वर्ष पणाला लावली. पण अखेर जेव्हा माझ्या हाताला विजय लागणार, तेव्हाच न जाणो कुठून कशी ही महाराणी तारा राणी जन्माला आली. आणि या मोडलेल्या मराठ्यानं तिने पुन्हा अजिंक्य म्हणून उभं केलं. या मराठ्यांनी माझ्या छावणीवरचा कळस सुद्धा कापून दिला. अरे असले कसले हरामजादे, कुठून येतात कुठे जातात. राक्षस आहेत हे राक्षस, लुटेरे आहेत हे मराठे लुटेरे. खबरदार औरंग्या, खबरदार जर एक शब्दही तू मराठ्यांबद्दल बोललास तर. अरे लुटेरा तर तू आहेस. तू लुटलीस काशी, तू लुटलंस पंढरपूर, तूच बाटवलीस आमची मंदिरं, लुटून नेल्यास आमच्या सोन्याच्या मूर्त्या, हिरे माणिक पाचू. तूच लुटलीस या मराठ्यांची शांतता, स्वराज्याची अब्रू. तूच हत्या केलीस आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची. तुला हे मराठे कधीच माफ करणार नाही. तू स्त्रीचं अस्तित्व कधीच मान्य केलं नाहीस, ना आईचं ना तुझ्या मुलीचं. म्हणूनच तुला धडा शिकवण्यासाठी आई भवानीनं मला तुझा संहार करण्यासाठी धाडलंय. तुला तुझ्याहून 50 वर्षांनी लहान मुलीकडून पराभव पत्करावा लागला. औरंग्या, आता तुझ्या पापांचा घडा भरला. मान्य कर की तू हरला आहेस. या स्वराज्याची माती तुला कधीच माफ करणार नाही. तू शेवटपर्यंत हिंदवी स्वराज्य संपवू शकला नाहीस. कारण ही भूमी साधू संतांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ही. ती तुझ्यासारख्या नीच आणि कपटी माणसाला कधीच माफ करणार नाही. तारा राणी, या अल्लाह, रहम अल्लाह, रहम करो अल्लाह, रहम करो, मुझे मौत फरमाओ या खुदा. आणि शेवटी
मुघल बादशाह औरंगजेबाने या मराठ्यांच्या भूमीतच आपले प्राण सोडले. समर सौदामिनी स्वराज्य रक्षणी अग्नीची ज्वाला राजा राम राणी भद्रकाली ती मोगल मर्दिनी गेले दिल्ली शहाचे पाणी रणचंडी शोभते रणी शोभते वंदनीय ती तारा राणी ऐका तुम्ही शाहीरवाणी घोड्यावरती स्वार होऊन जिने पाजले गनिमा पाणी विभीषणाचे शिवकाव्य हे सांगे इतिहास अन हर हर महादेव गरजे शाहीर अव हर हर महादेव गरजे शाहीर शिवबांचा दास मुघल बादशाह औरंगजेबाने या मराठ्यांच्या भूमीतच आपले प्राण सोडले. छत्रपती ताराराणी साहेबांच्या लढाऊ वृत्तीमुळे त्याला शेवटपर्यंत मराठ्यांवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करता आलं नाही. स्वराज्य अबाधित ठेवण्याचं शिवधनुष्य महाराणी ताराराणींनी लीलया पेललं. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे 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 आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी लेख सुनाची अखेरची तू आस आज माऊली समजांना मुक्त कराया निर्दाळ निखळ दे अंबाबाई निर्दाळू निखळ दे अंबाबाई निर्दाळू निखळ दे
मोठी उपस्थिती म्हणजे तुमच्या प्रेक्षकांची. हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल आणि ह्याचं बऱ्याच अंशी श्रेय इथे बसलेले अधिकारी वर्ग आहेत की जे कलाकारांच्या पाठी उभे राहतात आणि सतत त्यांना प्रोत्साहन देत असतात की असे काही कार्यक्रम करावेत. कारण बऱ्याच वेळेला बराच इतिहास हा लोकांपर्यंत पोचत नाही, तो पोचवावा लागतो आणि त्यासाठी शासन जे काही प्रयत्न करत असते त्या प्रयत्नातला हा एक भाग आहे. हे छोटंसं पुष्प आहे. मी कृपया स्टेजवर निमंत्रित करतो अमित घरत, नृत्य संकल्पना आणि नृत्य या कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक वैभव महाडिक, आमचा प्रकाश योजनाकार संजय तोडणकर. महाराष्ट्राचे अनेक पुरस्कार या माणसाला प्रकाश योजनेचे मिळालेले आहेत, त्याचा फार मोठा हातभार आहे. मुंबईवरून आलो, पुणेकरांना नक्कीच आवडलेलं असेल अशी आम्हाला खात्री आहे. जानकर मॅडम आणि पाटील साहेब जरा कृपया रंगमंचावर यावं. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एकता लब्धे, एकता ताराराणीच्या भूमिकेत ज्यांना तुम्ही पाहिलं, स्टार प्रवाह विठू माऊली, माणिक काळे साहेब ह्या रंगमंचावर आलेले आहेत. खोडा चित्रपटाचे निर्माते, जरा जोरदार टाळ्या. पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोला. हे असं असतं शासनाचं, फक्त पाठीशी उभे राहतात, पुढे येऊन बोलत नाहीत. पण आमच्या सर्व कलाकारांच्या टीमच्या वतीने अमित घरत, वैभव महाडिक, तोडणकर, एकता, मी आणि असे असंख्य कलाकार, त्या वतीने मी काळे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करू इच्छितो. त्यांनी त्याचा मान घ्यावा. आणि तुम्ही इथे आलात, हा कार्यक्रम एन्जॉय केलात, मजा आली, तुमच्यामुळे आम्हाला मजा आली, त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. तसेच आमचे मित्र सागर रोकडे यांचा खूप मोठा हातभार आहे ह्या सगळ्या कार्यक्रमात, तर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आज सकाळपासून त्यांनी खूप सांभाळलं आहे आम्हाला, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. मी काळेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत, आपलं मनोगत व्यक्त करावं. पहिलं तर मी सागरदादाचं आभार मानेन की त्याने मला या ठिकाणी बोलवलं आणि येताना पण थोडासा कार्यक्रम मी मिस केला, कारण का तर खूप ट्रॅफिक होतं याला मी नगरवरून येताना. पण मी हे सांगू इच्छितो की आपली संस्कृती काय आहे. आज मोबाईलमुळे आपली संस्कृती पूर्ण विसरत चाललेली आहे, कारण आता आपण फक्त रील्समध्ये अडकलो आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची समाधी तर फार आपल्या हाकेच्या अंतरावर आहे तुळापूरला. तरी पण आपण तिकडं, आता मी म्हणते आता 8-10 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी गेलो होतो लोकेशनसाठी, ज्या ठिकाणी समाधी आहे तिथं. तर तिथं आपलं रील्स चालू होते. आता काय नवरात्री गेले ना, हो, यांचे रील्स चालू होते, इतके रील्सवाले होते तिथं. अरे पूर्वी 350-400 वर्षापूर्वी ज्या वस्तू बनवून ठेवल्या त्याचा कुठं कोपराही हल्ला नाही. याचा आपल्याला गर्व असायला पाहिजे की या लोकांनी काय करून ठेवलं आहे. आत्ताच्या जर मिस्त्रीने ती कामं केली ना तर 350 जन्म घ्यावं लागतील तरी पण तो कोपरा होणार नाही. याची आपण जाण ठेवली पाहिजे. म्हणजे कोणताही महापुरुष असू द्या, अण्णाभाऊ साठे असू द्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, संभाजी महाराज, ताराराणी असू द्या, राजाराम महाराज असू द्या, कोणताही महापुरुष घ्या, पण त्या पुरुषांची सर आपल्याला कुठंच येणार नाही. आपलं एकच काम आहे की ते कसं तरी आपण त्यांनी ज्या वास्तू बनवून ठेवल्यात त्या जपायच्यात. एवढीच माझी सर्वांना विनंती असेल की तुम्ही रील्स बनवा, तुम्ही सर्व काही बनवा. आम्ही पण एवढे मोठे नाहीत, पण थोडेफारशे मी बनवतो. पण आपली संस्कृती जपलं पाहिजे असं मला वाटतं.
म्हणून ते तुम्ही पण जपलं पाहिजे की किती कुठल्या ठिकाणी रील्स बनवायचे, कुठे फोटो काढायचे आहेत, कसे काढायचे आहेत, एवढीच विनंती असेल. याच्या पलीकडे मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. आणि आजचा जो परफॉर्मन्स झाला आहे यार खूप छान झाला, इतकं भारी वाटलं ना खरंच. हे येतच नाही, तुम्ही मुंबईला कार्यक्रम करता पण आम्हाला आवर्जून सांगा, आम्ही तो पाहण्यासाठी मुंबईला पण यायला उत्सुक आहोत. काही हरकत नाही, असे वेगळे प्रयोग पाहण्यात खूप आनंद आहे आम्हाला. कारण ना हे आमच्या पूर्वजांचं आम्हाला पाहायला भेटन, आणि जे आम्ही पाहिलंच तरच पुढच्या आमच्या पिढीला देऊ शकतो, नाहीतर आम्ही हे देऊ शकत नाही. आम्ही फक्त एकच देऊ शकतो, मग आत्ताच्या रील्स. हॅलो. जो सर्वांनी डान्स केला, ज्या ठिकाणी या ठिकाणी जो परफॉर्मन्स झाला खूप छान झाला. मॅडम तुम्ही पण खूप छान काम केलं. एवढ्या मोठ्या व्यक्तीचं किंवा त्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारणं हे सोपं नाही. पाहायला आपल्याला खूप सगळं काही छान वाटतं, पण ज्यावेळेस या मंचावर येतो त्या मंचावर उभं राहणं आणि ती व्यक्ती आपल्यात उतरून घेणं हे खूप अवघड असतं. म्हणून मी तुम्हाला पहिला मुजरा करतो की हे तुम्ही देत राहा, आणि माझे ऑडियन्स म्हणजे तुमच्यातलाच मी एक आहे, म्हणून आपल्याला घेण्याची खूप गरज आहे. एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद. काळेसाहेब धन्यवाद. आणि तुम्ही म्हणालात तुम्ही मुंबई शो असेल तर आम्हाला बोलवा, पण आमची एवढी इच्छा आहे तुम्ही पुण्यात आमचे शो लावा, आम्ही पुण्यात येतो. आम्हाला इथे येऊन करायला यायला. काळेसाहेबांनीच आता आश्वासन दिलेलं आहे, आश्वासन नाही म्हणता, आश्वासन वेगळी लोक देतात. यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे की मी हा कार्यक्रम तुम्हाला देतो म्हणून. यांनी कन्फर्म सांगितलेलं आहे, आश्वासन नाही. पण त्यांचे आभार. असो, हा विनोदाचा भाग झाला, पण आभार खूप खूप. आणि तुम्ही जी मतं मांडलीत खूप, आमचाही छोटेखानी प्रयत्न आहे इतिहास सांगण्याचा, किंवा ज्या काही गरजेच्या गोष्टी तरुण पिढीला कळाव्यात ते सांगण्याचा आमचा छोटेखानी प्रयत्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी पाठीराखे लागतात, मुळात आवड असणारे पाठीराखे लागतात. तर तेच आपले म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगट्टीवार साहेब हे आमच्या पाठीशी आहेत, या कलाकारांच्या पाठीशी आहेत. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाईल की त्यांच्या काही प्रयत्नामुळे हे असे कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रभर होत आहेत आणि त्याला चालना मिळते. खूप खूप छान कार्यक्रम आज त्या सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे होत आहेत, आणि त्याबद्दलही आमच्या ग्रुपतर्फे त्यांचं खूप खूप आभार. श्री विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव, तसेच विभीषण चौरे साहेब यांचेही आभार मानतो. सकाळपासून काय होतं, कार्यक्रमात होतो त्यामुळे हे पाठांतर करता आलं नाही, त्यामुळे ते जरासं बघून बोललो आहे, त्याबद्दल माफ करा. पण हे खरंच हे सगळे व्यक्ती आमच्या पाठीशी आहेत. आमच्यात नाही, अशा असंख्य कलाकारांच्या पाठीशी आहेत की त्यांना शोज मिळत आहेत, त्यांना काही नवीन सांगण्याची संधी मिळते, आणि त्या पाठीशी ते लोक आहेत. तर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. आणि आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत त्यांचं. तसंच आमच्या निवेदकाच्या भूमिकेत होते प्रदीपजी डोईफोडे, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि माझ्या संपूर्ण टीमला स्टेजवर आमंत्रित करतो. संपूर्ण टीमने स्टेजवरती यायचं आहे. स्टेजवरती सगळ्यांनी या, सर्वांनी स्टेजवरती या, सगळ्या कलाकारांनी स्टेजवरती या. आणि जरा ऑडियन्स लाईट प्लीज लावाल तर बरं होईल. ऑडियन्स लाईट प्लीज, ऑडियन्स लाईट चालू करा. सगळ्यांनी या हळू. काका आमचे बाल कलाकार आहेत, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते पुण्यातलेच आहेत.
महाराणी ताराराणींचं जीवनचरित्र आपणासमोर मांडताना खूप काही गोष्टींचा अभ्यास करून आणि त्या मांडत असताना कुठल्याही प्रकारचं अपमान किंवा आमच्याकडनं कुठलाही गैर मॅसेज आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी आमच्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी आणि आमच्या सहकलाकारांनी तेवढीच मेहनत घेतलेली आहे. ताराराणींचं चरित्र हे एका आठवड्यात 2 आठवड्यात सांगता येणं अशक्य आहे किंवा त्याची तालीम करून पण करणं अशक्य आहे. पण या संपूर्ण समूहाने हे महानाट्य अवघ्या 8 दिवसामध्ये आपणासमोर सादर केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवून देत. आणि पुणेकरांनी जो काही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पुणेकरांचं सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने आभार मानतो आणि खास पुणेकरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आता जोरदार टाळ्या वाजतील. धन्यवाद. मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. छत्रपती शिवाजी महाराज की. जरा उठून बोलाल, सगळेजण आपल्या जागेवरती उभे राहतील. महापुरुष आहेत, तो वारसा जपला गेला पाहिजे, तो वारसा जपला गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती राजाराम महाराज की, महाराणी ताराराणींचा, महाराणी ताराराणींचा, जय शिवाजी महादेव. धन्यवाद. शुभरात्र.